नमस्कार. सध्या अफगाणिस्तान सरकारचं शिष्टमंडळ आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली जे वादाचं कारण ठरली आणि त्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये महिला जे पत्रकार आहेत त्यांना येण्यापासून रोखण्यात आलं. यातून काही महत्त्वाचे सवाल उपस्थित होत आहेत, जे म्हणजे की जी तालिबानची भूमिका आहे ती भूमिका भारताला मान्य आहे का? आणि ज्या वेळेला हा संपूर्ण प्रकार घडला, महिला पत्रकारांना रोखण्यात आलं, त्यावेळेला जे तिथे पुरुष पत्रकार होते त्यांनी याला कडाडून विरोध का केला नाही? त्यांनी या पत्रकार परिषदेचा निषेध का नाही केला? या पत्रकार परिषदेवर ते सुद्धा बहिष्कार घालू शकत होते, पण त्यांनी तसं का नाही केलं? असे अनेक सवाल आहेत जे सोशल मीडियावर आता सध्या ट्रेंड होत आहेत आणि भारत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र त्यातून आपण आता एक पाहूयात की अफगाणिस्तानने महिला पत्रकारांना का रोखलं, तर त्याचं कारण असं आहे की त्याच्या इतिहासात आपल्याला जावं लागेल. गेल्या 4 वर्षापासून तालिबानचं ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये सरकार आलेलं आहे तेव्हापासून महिलांवर अनेक निर्बंध तिथे लादण्यात आलेले आहेत आणि आपण पाहायला गेलं तर अफगाणिस्तान हे महिलांचे हक्क दडपण्यासाठी कुप्रसिद्ध तालिबान असं त्याचं प्रसिद्धी जगामध्ये आहे. ते म्हणजे शैक्षणिक असो, रोजगार असो, सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून महिलांना तालिबानी सरकारकडून अफगाणिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. सोबतच अफगाणिस्तानमध्ये जगातील सर्वात कठोर लिंग निर्बंधनाखाली राहणाऱ्या महिला आपण तिथेच पाहू शकतो. गेल्या 4 वर्षापासून तालिबानमध्ये मुलींना माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यापासून त्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे. तर त्यांना कुठे प्रवास करायचा असेल तर पुरुष पालकासोबत प्रवास करावा लागेल. अशा सगळ्या घटना तिथे घडत असतात. त्यामुळे तालिबानने भारतात येऊनही आपली ही भूमिका इथे चालवणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच ग्लोबल अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.